श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 13 ते 19 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? करिअर आणि व्यवसायात कोणत्या नवीन संधी तुमची वाट पाहत आहेत? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार की खर्चाचे प्रमाण वाढणार? प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह तुमच्यासाठी कोणते संकेत देत आहेत? कोणत्या निर्णयांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि नव्या संधींचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या सौम्य स्वभावामुळे आणि समजूतदार वागण्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी सहज दूर होतील. ग्रहस्थिती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी देईल. कोणत्याही परिस्थितीत घाईगडबड न करता शांतपणे विचार करून पुढे गेल्यास अपेक्षित यश मिळू शकते. या आठवड्यात तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसून येईल आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल. या आठवड्यात अनेक सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि एखादी शुभवार्ता संपूर्ण कुटुंबाचा उत्साह वाढवेल. काही नवीन व्यक्तींशी झालेली ओळख भविष्यात करिअर किंवा व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते. जुने गैरसमज दूर होऊन नात्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होईल. एखादे रखडलेले काम योग्य व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक किंवा धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मानसिक शांतता मिळेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि आत्मविश्वासही अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येईल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. बढती, पगारवाढ किंवा नवीन पदासाठी सुरू असलेले प्रयत्न सकारात्मक दिशेने जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शक व्यवहार आणि स्पष्ट संवाद यावर भर द्यावा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासा. कार्यालयातील स्पर्धेकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुढे जा. तुमच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होईल. या आठवड्यात केलेले काम पुढील काळातील यशाचा मजबूत पाया ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत असून काही नवीन आर्थिक संधी मिळू शकतात. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक कामांवर खर्च होऊ शकतो. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोखमीच्या व्यवहारांमध्ये घाई करू नका. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे आणि अटी नीट तपासा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य आणि समाधानाची भावना अधिक मजबूत होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक चांगला होईल आणि नात्यातील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष आनंददायी ठरू शकतो. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे जुने संबंध अधिक दृढ होतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाच्या निर्णयांमध्ये उपयुक्त ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन सुरू होऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देईल. समजूतदारपणा आणि संयम यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी होऊ शकतात, त्यामुळे बाहेरील अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि नियमित चालण्यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकून राहील. मानसिक ताण कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा. भरपूर पाणी प्या आणि ऋतूनुसार आहार घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणीची गरज वाटल्यास ती पुढे ढकलू नका. शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे संपूर्ण आठवडा उत्साहाने पार पडेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नियमित सराव सुरू ठेवावा. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर अनावश्यक वेळ घालवणे टाळा.
सातत्यपूर्ण मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक राहील. या आठवड्यात केलेले प्रयत्न भविष्यात मोठे यश मिळवून देतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग संभवतात. हा प्रवास लाभदायक ठरेल आणि नवीन अनुभव देईल. नवीन लोकांशी झालेली ओळख पुढील काळात फायदेशीर ठरू शकते. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना नियमांचे पालन करा आणि घाई टाळा. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळून मन प्रसन्न होईल. नशिबाची योग्य साथ मिळाल्यामुळे अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन अनुभवांमुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढेल. उपाय. या आठवड्यात शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा करा आणि शक्य असल्यास श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावलीचे पठण करा. गरजू व्यक्तींना पांढरे वस्त्र, साखर किंवा तांदूळ दान करणे शुभ राहील. घरात सुगंधी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर द्या. दररोज काही वेळ ध्यान, प्रार्थना आणि नामस्मरणासाठी द्या. सकारात्मक विचार, नम्र स्वभाव आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश मिळू शकते. एकूण हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत नियोजन आणि शिस्त ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात प्रेम, विश्वास आणि सहकार्य वाढेल. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास आठवडा उत्साहाने पार पडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीची संधी मिळेल, तर प्रवास आणि नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरू शकतात. संयम, योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत यश संपादन कराल. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी नवीन आशा, सकारात्मक बदल आणि आनंददायी अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. धन्यवाद.